सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 33 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मुग्धा आणि अमितचं आता लग्न झालं आणि दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला आणि एका मोठ्या जबाबदारीतून ऋतू आणि श्री मोकळे झाले. आणि आता कृष्णा कधी सुधारेल याच्याकडे ऋतू आणि श्रीचं लक्ष लागलं होतं. आणि असेच बघता बघता आणखीन 2-3 वर्ष निघून गेली आणि आज कृष्णा आणि कान्हा 24 वर्षाचे झाले होते आणि दोघांनाही 25वे वर्ष सुरू झालं. सईसुद्धा 21 वर्षाची झाली होती आणि रश्मिकासुद्धा 22 वर्षाची पूर्ण झाली होती. उद्या दोघांचाही वाढदिवस होता आणि खूपच जंगी सेलिब्रेशन करणार होते. आणि सकाळी सकाळीच कृष्णा आज पुन्हा ऋतूकडे आला आणि म्हणाला, मॉम मला काही पैसे हवे आहेत. आणि ऋतू म्हणाली, कशाला? कृष्णा म्हणाला, मॉम उद्या माझा बर्थडे आहे आणि आजही मला मी जे काही मागतो ते मिळणार नाही का? ऋतू म्हणाली, मिळेल ना, तुझं सेलिब्रेशन तर घरीच होणार आहे, मग आणखीन पैसे कशाला हवेत? तुझ्या मित्रांना इथे बोलाव पार्टीमध्ये, आणि पैसे कशाला हवे ते सांगितल्याशिवाय मिळणार नाहीत. आणि कृष्णा म्हणाला, मॉम तू सारखे प्रश्न का गं विचारतेस? मी तुझा मुलगा आहे, राग नको येऊ देऊस, पण हे सगळं माझं आहे. आता ताईसुद्धा लग्न करून गेली. इतक्या सगळ्या संपत्तीचं काय करणार आहोत? तुम्ही मला एन्जॉय का करू देत नाही? असा तो थोडासा सौम्य भाषेत बोलला, पण त्याचा रोग अजूनही तसाच होता. आणि ऋतू म्हणाली, कृष्णा मान्य आहे की सगळं तुझंच आहे, पण तुला शिस्त नाही म्हणून आम्हाला तुला असा बंधनात ठेवावा लागतो. किती संस्कार केले तुझ्यावर, मी तर कुठेच कमी पडली नाही तुझ्यावर संस्कार करण्यात, पण तुला या वाईट सवयी बहुतेक तुझ्या संगतीमुळे लागलेल्या आहेत. त्यामुळे तू तुझी संगत बदल, तुझे मित्र बदल. कृष्णा म्हणाला, मॉम अगं ते पण चांगले आहेत आणि मी तरी कुठे इतका वाईट आहे सांग बरं? हेच माझं वय आहे. एन्जॉय करण्याचं, आणि माझी जवानी आहे तोपर्यंतच मी एन्जॉय करणार ना. आणि आता इतक्यात श्री पाठीमागून आला आणि त्याला म्हणाला, कृष्णा तू वयाचं सांगतोस का? अरे या वयात एन्जॉयच करायचा असतो असं कुणी म्हटलं? तुझ्या वयात मी काय करत होतो तुला माहीत आहे का? शिक्षण घेत घेत मी छोटं हॉटेल चालवायला घेतलं होतं. मी आणि माझी आई ते हॉटेल रात्रीच्या 11-12 वाजेपर्यंत चालवायचो. आणि कृष्णा म्हणाला, मग डॅड मला सांगा, त्यावेळी तुमची परिस्थिती नव्हती एन्जॉय करण्याची, चैन करण्याची, पण माझी परिस्थिती आहे ना. मग माझ्या सुखाच्या आड तुम्ही का येता? आणि मला पैसे मिळणार आहेत की नाही सांगा, नाहीतर मी माझा पर्याय शोधतो. श्री म्हणाला, नक्की काय करशील? चोरी करशील का? आणि कृष्णा म्हणाला, काय करू? जीव देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही माझ्याकडे, असं म्हणून निघून गेला. आणि ऋतू श्रीला म्हणाले, श्री देऊया का त्याला पैसे? श्री म्हणाला, ऋतू त्याचा पॉकेट मनी देतोय आपण त्याला, त्यानं तेवढ्यातच त्याचा खर्च भागवायला हवा. आणि त्याला कशाला हवे ग पैसे? आणि कशाला पैसे हवे असतात आपल्याला माहीतच आहे ना. अगं तो नशा करतोय आणि मुलींना हॉटेलवर घेऊन जातोय, आणि एक्स्ट्रा पैसे हवे असतील तर कशाला लागतात हे सांगायलाच हवं. आणि त्याची ती उद्धट मैत्रीण, तिच्यासोबत त्याचं अफेअर सुरू आहे. आणि ऋतू म्हणाली, पण ही मुलगी घरात येता कामा नये श्री, खूपच विचित्र आहे ती. अहो किती हक्कानं बोलत होती आणि मुग्धाच्या सुखावर उठली होती ती मुलगी. चक्क मुग्धाचा साखरपुडा मोडला तिनं. आणि आता इकडे रश्मिकानं कृष्णाला फोन केला आणि म्हणाली, काय झालं क्रिश, आपण हॉटेलमध्ये जातोय ना? आणि कृष्णा म्हणाला, नाही ना अगं, श्रीरंग पंडित पैसे देतच नाही. तू एक काम कर, तू उद्या संध्याकाळी ये पार्टीमध्ये. रश्मिका त्याला सुचवत म्हणाली, क्रिश
मग तुझ्या 7 स्टार हॉटेलमध्ये जाऊया का? तिथं खूप मजा येईल. पण उद्याचा स्पेशल डे, आपण खूप धूमधडाक्यात सेलिब्रेशन करू. आणि कृष्णा म्हणाला, नको, तिथं लगेच आपल्याला पकडतील आणि चुगली करतील. आणि मला वाटतं पार्टी तिथेच आहे, तर आपण संध्याकाळी तिथे काही होतं आहे का बघू. पण मला नाही वाटत तिथं काही होईल. सगळ्या रूम एंगेज असतात अगं. प्रत्येक रूममध्ये गेस्ट असतात. आणि आता हे जर घरच्यांना कळलं ना की आमच्याच 7 स्टार हॉटेलमध्ये मी मुलगी घेऊन जातोय, तर घरात खूप मोठं रामायण महाभारत होईल. त्यापेक्षा रश्मिका, आपण तुझ्या घरी भेटलो तर चालेल का गं? तुझ्या मॉमला विचारून बघ ना. असं कृष्णा रश्मिकाला विनंती करत म्हणाला. आणि म्हणाला की प्लीज, मी तुला खूप मिस करतोय. आज मला माझं गिफ्ट हवं आहे. दुसरं काहीही नको मला, फक्त तू पाहिजे. आणि रश्मिका म्हणाली, ओके, विचारून बघते. आणि आता रश्मीलासुद्धा त्याला घरी येऊन भेटण्याची परवानगी द्यावी लागली. आणि कृष्णा घरी आला आणि रश्मी त्याला म्हणाली, क्रिश, बॉन्डवर लिहून दिलेलं आहे तू रश्मिकासोबत लग्न करशील, लक्षात आहे ना? म्हणून मी तुला भेटू देते. आणि त्याआधीच कुठलंच लफडं करू नका. रश्मिका गरोदर नाही राहिली पाहिजे. आणि रश्मिकासुद्धा म्हणाली, मॉम, आम्ही घेतोय प्रिकॉशन, डोंट वरी. आणि दोघेही आता रश्मिकाच्या बेडरूममध्ये गेले आणि दरवाजा लावला. आणि आता तो खूप उतावळा होऊन तिच्याकडे आला. तिनंही त्याला मिठी मारली आणि रोमॅन्स करायला सुरुवात झाली. आणि इकडे बाहेर रश्मीने ड्रिंकचा ग्लास भरला आणि आता काहीतरी हालचाल केलीच पाहिजे. ऋतू आणि श्रीला मी इतक्या सहजासहजी शांत झोपू देणार नाही. त्यांच्या आयुष्यात सतत भूकंप आले पाहिजेत असं म्हणाली. आणि ती तिचे प्लॅन आखत होती. आणि आता इकडे सुट्टी होती आणि बर्थडेच होता म्हणून कान्हा बागेमध्ये काम करत होता. तो दर बर्थडेला झाड लावायचा. त्याला आवडायचं सगळीकडे काम करणं. आता श्रीसुद्धा त्याच्या जोडीला आला आणि दोघेही रोप लावत होते. आणि श्री कान्हाला सांगत होता की कान्हा, रोपांची काळजी कशी घ्यायची ते शिकून घे. त्यांना जास्त पाणी देऊन चालत नाही, जास्त खतही घालून चालत नाही आणि कमीसुद्धा पडू द्यायचं नसतं. आणि एकदा त्यांना सगळं द्यायचं आणि मग त्यांच्याकडे एका महिन्यानं येऊन बघायचं असंही होऊन चालत नाही. सतत त्यांच्यावर लक्ष द्यावं लागतं. आणि कान्हा म्हणाला, हो साहेब, तुमचं अगदी बरोबर आहे. जसं आपण लहान मुलांकडे लक्ष देतो तसंच रोपांचं पण असतं ना. त्यांना शिस्तीचं कडक ऊन आणि मायेचं खत पाणी लागतंच. श्रीनं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला, माझ्या भावना किती लवकर तुझ्या हृदयापर्यंत पोहोचल्या. कान्हा, कधी कधी मला असं वाटतं की तूच माझा मुलगा आहेस, कारण आपले विचार खूप जुळतात. आणि आता कान्हा हसला आणि इतक्यात त्याच्या हाताला लागलं आणि रक्त येऊ लागलं. तसा श्री कासावीस झाला आणि म्हणाला, अरे बँडेज आणा कुणीतरी, कान्हाला लागलेला आहे. आणि कान्हानं आता श्रीचा हात पकडला आणि म्हणाला, साहेब, इतकं काहीच नाही झालं. अहो, तुमचंच रक्त आहे हे आणि त्याला कष्टाची सवय आहे, त्यामुळे इतक्याशा लागण्यानं काहीच होणार नाही. आणि ते बोलणं ऐकलं आणि श्रीनं त्याच्याकडे हसून बघितलं. आणि श्री म्हणाला, का रे, एक विचारू का? सई हल्ली का जास्त येत नाही इकडे? आणि तिचा अभ्यास कसा सुरू आहे? कान्हा आता थोडा शांत झाला आणि हा प्रश्न कधी ना कधी येणारच होता हे त्याला कळलं. आणि कान्हा म्हणाला, अभ्यासच खूप जोरात सुरू आहे म्हणून तर येत नाही. हॉटेल मॅनेजमेंट करत आहेत मॅडम. हल्ली खूप अभ्यास करायला लागले आहेत आणि मी जातो ना तिला तिकडे गायडन्स करायला. इतर वेळी येत नसली तरी उद्या मात्र नक्की येणार ती. आणि श्री म्हणाला, का नाही येणार? उद्या तिच्या खास जवळच्या व्यक्तीचा बर्थडे आहे ना. ती बाकी सगळं मिस करेल, पण बर्थडे नाही मिस करणार. आणि कान्हा आता फक्त हसला.
आणि संध्याकाळी ऋतू श्री आणि कृष्णाला म्हणाली, उद्या दुपारी पूजा ठेवली आहे, कृष्णाचा बर्थडे आहे म्हणून. आणि कृष्ण, कुठेही जायचं नाहीस तू. ही पूजा आपण तिघांनी एकत्र करायची आहे, आपल्या कुटुंबानं. आणि कृष्णानं तोंड वाकडं केलं आणि म्हणाला, आई, मला तर धूर आणि वास नाही आवडत. मला सोडून सगळं काही करत जा ना गं तू. ऋतू म्हणाली, कृष्णा, ते शक्य नाही. आणि जर तुला पैसे हवे असतील तर तुला पूजेमध्ये बसावं लागेल. आणि श्री म्हणाला, आणि धुराचा आणि त्या धूप दीपांचा वासाचा तुला त्रास होतो का? आणि उग्र परफ्यूमचा वास तुला आवडतो वाटतं. बरोबर आहे, तसंच असणार. पण तू तोंड बांधून बस, मग तर झालं. पण बसायचं म्हणजे बसायचं. आणि आता पैसे मिळतील म्हटल्यावर कृष्णा म्हणाला, ओके. पण आता श्री ऋतूला म्हणाला, ऋतू, कशासाठी तू ही पूजा ठेवलीस? आणि ऋतू म्हणाली, श्री, आपल्या तिघांचं एकमेकांशी छान बॉन्डिंग व्हावं आणि ग्रहशांती नांदावी म्हणून. आणि तुम्ही उद्या घरीच थांबा. आणि श्री म्हणाला, ओके. आणि श्री म्हणाला, ओके. आणि आता कृष्णा रश्मिकाला फोन करून म्हणाला, पूजा ठेवली आहे मॉमने, मी नाही येऊ शकत तुला भेटायला. आणि रश्मिका म्हणाली, नाही क्रिश, ती पूजा गेली खड्ड्यात, तू मला भेटायला यायचं, नाहीतर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. कृष्णासमोर आता खूप मोठा पेच पडला. पूजा आहे म्हणजे ती तिथे बॉडीली प्रेझेंट राहावंच लागणार. आणि काय करावं, त्याला तर ही पूजा वगैरे आवडतच नव्हती. पण आता मॉम आणि डॅडना कसं फसवायचं या विचारातच तो होता. आणि त्याला आता कान्हा दिसला आणि तो पळतच कान्हाकडे गेला आणि म्हणाला, ए कान्हा, ऐक ना. तसं कान्हानं इकडं तिकडं बघितलं आणि चकित होऊन म्हणाला, तू मला हाक मारलीस का? कृष्णा म्हणाला, मग आणखीन कोणाला? तुलाच बोलतोय. आणि इतक्या वर्षातून हे आज पहिल्यांदा कृष्णा कान्हाला इतका नॉर्मली बोलत होता. नाहीतर सतत नोकर म्हणून हाक मारायचा. पण आज चक्क कान्हा म्हणाला. आणि कान्हा म्हणाला, बोल, काय झालं? आणि कृष्ण म्हणाला, उद्या पूजा ठेवली आहे, तर तू माझी एक हेल्प करशील का प्लीज? नाही म्हणू नकोस, मी पहिल्यांदा तुला काहीतरी मागतोय. कृष्णाचं इतकं गोड बोलणं कान्हाला पचत नव्हतं. आणि कान्हा म्हणाला, बोल, काय करायचं? आणि कृष्णा म्हणाला, उद्या पूजा आहे आणि तू तोंड बांधून माझ्या जागेवर पूजेत बसायचं. प्लीज प्लीज, नाही म्हणू नकोस. तुला तुझ्या आईची शपथ आहे. आणि कान्हा म्हणाला, कृष्णा, तुला वेळ लागले का? देवाला फसवायचं का? अरे, एक वेळ माणसाला फसवता येईल, पण देवाला कसं फसवायचं? पाप लागतं. आणि कृष्णा त्याला म्हणाला, आणि आईची शपथ मोडली तर काय होतं माहीत आहे ना? प्लीज प्लीज माझं ऐक. कान्हाचा नाईलाज झाला आणि तो हो म्हणाला. मग आता तो दिवस उजाडला ज्या दिवशी कृष्ण आणि कान्हाचा बर्थडे होता. आणि सकाळी सकाळी कान्हा बंगल्यामध्ये गेला श्री आणि ऋतूचा आशीर्वाद घेण्यासाठी. आणि त्याच्या हातात तेच श्रीनं दिलेलं नाणं होतं. आणि कान्हा रोज त्या नाण्याकडे एकदा तरी बघायचा. आणि आपणही असंच एक एक रुपया जोडून मोठं व्हायचं असं त्यानं ठरवलं होतं. 1 रुपयाची किंमत कमी असली तरी एक एक मजला जोडूनच मोठी बिल्डिंग बनत असते असं त्याला वाटायचं. वयाबरोबर त्याचे विचारसुद्धा प्रगल्भ झाले होते. आणि त्या दोघांना शेजारी शेजारी नेहमीसारखं उभा केलं आणि विठ्ठल रुक्माईला नमस्कार केल्यासारखा नमस्कार केला त्यानं. आणि त्यांचा दिवटा चिरंजीव अजून झोपलेलाच होता. आणि श्रीनं कानाला मिठाई भरवली आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि तुझं व्यक्तिमत्व असंच बहरत जाऊ असा शुभ आशीर्वाद दिला. आणि वंदना ते सगळं तिथंच उभा राहून बघत होती. आणि श्री म्हणाला, आज नीतूसोबत मीटिंग आहे ना, आणि अमितसुद्धा तिथं असेल. कान्हा, हे छोटे छोटे प्रोजेक्ट लवकर पूर्ण करा आणि मोठे व्हा. आणि कान्हा म्हणाला, हो साहेब. आणि कान्हा आता श्रीसोबत रोज ऑफिसला जायचा आणि बिझनेस शिकून घेत होता. नील आणि श्रीच्या कंपनीनं एकमेकांसोबत हात मिळवणी केली होती. फॅमिली पार्टनर आणि बिझनेस पार्टनर.
आता असं त्यांचं रिलेशन दुहेरी झालं होतं. आता कान्हा परत आला आणि त्याच्या आउट हाऊसमध्ये शिरला आणि त्याच्या पाठीमागे कोणीतरी आहे पडद्याच्या आड असं त्याला वाटलं. आणि त्यानं आता ओठांवर ओठ दाबून त्याचं हसू अडवून ठेवलं आणि त्या पडद्याच्या मागे हळूच हात घातला आणि तिकडे न बघताच तिचा हात पकडला आणि तिला समोर ओढून घेतली. तसा सईचा पाय घसरला त्या पडद्यामध्ये अडकून आणि अरे अरे म्हणेपर्यंत दोघेही एकमेकांवर कोपऱ्यात कपाट होतं त्या कपाटाच्या बाजूला भिंतीवरच आदळले. आणि आता पाठीमागे खिळा होता तीक्ष्ण आणि सईचं डोकं त्या खिळ्यावर जाणार इतक्यात कान्हाने तिथे हात ठेवला आणि सईचं डोकं त्याच्या हातावर अलगद टेकलं. सईनं आता डोळे झाकून घेतले होते घट्ट आणि कान्हा तिच्या अंगावर खूप चिकटून उभा होता. डोळे झाकले होते तरी त्याची उपस्थिती तिला जाणवत होती आणि दोघांचीही तोंड एकमेकांच्या तोंडाच्या खूप जवळ होती. सईच्या हृदयाची धडधड आता खूप वाढली होती आणि कान्हाची खाली नजर झुकली होती तिच्या ओठांकडे आणि तिच्या ओठांवरचा काळा तीळ तो निरखून बघत होता. सईनं आता डोळे उघडले आणि तिच्या डोळ्यासमोरच त्याचं तरतरीत नाक आलं आणि त्याची झुकलेली नजर कुठे आहे हे तिच्या लक्षात येत होतं. तिच्या ओठांवरून थेट त्याची नजर तिच्या गळ्यावरून छातीकडे जात होती आणि सईच्या अंगावर शहारा आला. अशातच किती वेळ गेला माहीत नाही. दोघेही तशाच अवस्थेत होते आणि दोघांच्याही हृदयाची धडधड खूप वाढली होती आणि पाठीमागे सईच्या अंगावर काहीतरी पडलं आणि तिला थंड लागलं. तिनंच कान्हाला सांगितलं की अरे काय पडलं माझ्या अंगावर कान्हा. तसं कान्हासुद्धा भानावर आला आणि पाठीमागे बघितलं तर त्याच्या हातातून रक्त येत होतं आणि सई घाबरली आणि म्हणाली अरे हे काय. आणि कान्हानं तो हात काढला आणि झटकत म्हणाला कुठे काय. सई म्हणाली कुठे काय म्हणजे. कान्हा तुझ्या हातात खिळा घुसला. आणि आता कान्हा बेफिकीरपणे म्हणाला मग घुसू दे ना. माझ्या हातात नसता घुसला तर तुझ्या डोक्यात घुसला असता आणि तू डोक्यानं पंक्चर झाली असती, कारण आधीच तुला मेंदू नाही, त्यात खिळा घुसला असता तर पंक्चर झाली असती. आणि ए आगाऊ, तुला कोण असं लपून बसायला सांगतं ग. चोरासारखी येतेस नेहमी माझ्याकडे. सईने आता पर्समधून तिचा रुमाल काढला आणि त्याच्या हाताला बांधला आणि म्हणाली कान्हा तुला माझी किती काळजी आहे रे, आणि अशीच काळजी आयुष्यभर घेशील का. आणि कान्हानं आता तिच्या हातातून हात सोडवून घेतला आणि तिला म्हणाला मी का घेऊ. मी काय तुझा ठेका घातला आहे का. लग्न कर आणि जा, तुझा नवरा घेईल तुझी काळजी. तशी सई चिडली आणि म्हणाली खबरदार माझ्या लग्नाचा विषय काढला तर. तुला काहीच वाटत नाही का, तुला काही समजतच नाही का. आणि कान्हा आता मुद्दाम म्हणायचा काय समजायचं त्यात, जे आहे ते आहे. प्रत्येक मुलीला कधीतरी लग्न करावं लागतं. आता बघ मी सुद्धा लग्न करणारच की कुणाशी तरी. सई म्हणाली कुणाशी करशील. आणि कान्हा म्हणाला कुणाशी बोल करेल, तुला काय करायचं. आणि सई हिरमुसली. याला तर माझ्याविषयी फिलिंगच नाहीत, आता याला कसं सांगू. असं म्हणून ती गप्प झाली आणि तिनं गाल फुगवले आणि म्हणाली ठीक आहे तो विषय राहू दे बाजूला. आणि तिनं तिथेच ठेवलेलं मोरपंख घेतलं आणि म्हणाली घे तुझ्या बर्थडेचं गिफ्ट. आता कान्हाने ते घेतलं आणि थँक्यू म्हणून तसंच बाजूला ठेवलं. जास्त फिलिंग नाही दाखवल्या. आणि सई म्हणाली अरे बघ तरी निरखून त्याच्याकडे. आता सई अशी म्हणत होती कारण सईनं त्याच्यावर आय लव्ह यू लिहिलं होतं त्या मोरपंखावर. ते निरखूनच बघावं लागणार होतं, सहजासहजी दिसणारं नव्हतं. आणि कान्हा म्हणाला बघीन ग नंतर, सध्या मला नीतूनं बोलावले तिकडे जातोय. सई म्हणाली का, तिच्याकडे कशाला. कान्हा म्हणाला सई आता तू मला इतके प्रश्न विचारशील का. मी साहेबांतर्फे आणि नीतू तिच्या कंपनीतर्फे आम्ही ना एका छोट्या प्रोजेक्टवर काम करतोय आणि बिझनेस शिकतोय, समजलं का. आणि आम्ही सतत भेटतो म्हणून आजही भेटणार आहोत. आणि माझ्या बर्थडेनिमित्त ती मला एका 5 स्टार हॉटेलमध्ये ट्रीट देणार आहे. आणि हे ऐकलं आणि सईचे डोळे पाण्यानं भरले आणि
ती म्हणाली, जा तिच्याकडे, नको बोलू माझ्याशी, असं म्हणून निघून गेली. कानानं तिला जाताना बघितली आणि म्हणाला, गेली वाटतं. बरं गेली. आणि पुन्हा त्यानं ते मोरपंख घेतलं आणि निरखून पाहिलं आणि त्याला दिसलं आय लव. आणि त्यानं पुढचं काही वाचण्याआधीच ते मोरपंख छातीशी लावलं आणि हसला आणि म्हणाला, वेडाबाई, थांब ना गं थोडी, इतकी काय घाई आहे तुला? आधी मला काहीतरी बनू दे. तू पळून चालली आहेस की मी पळून चाललो आहे? मलासुद्धा तुला बोलायचं आहे, पण इथे नाहीच. जगातला सगळ्यात महागड्या ठिकाणी मी तुला प्रपोज करणार आहे. असं कान्हानं स्वप्न बघितलं होतं सईसाठी. कारण सई त्याच्या हृदयाचा एक हळवा कोपरा होती. लहानपणापासून मला ती मदत करते, आई इतकीच, साहेबांनी इतकीच. तू सुद्धा मला प्रोत्साहन दिलंस सई, असं तो म्हणाला. फक्त थोडे दिवस थांब. आणि नेहमीप्रमाणेच ते मोरपंख इतर मोरपंखांच्या जागी ठेवलं आणि म्हणाला, आपलं लग्न होईल तेव्हा या सगळ्या मोरपंखांचं मी एक सुंदर शोपीस बनवणार आहे सई, आपल्या बेडरूममध्ये लावणार, असं मनातच म्हणाला. आणि आता त्या रुमालावर तो त्याचे ओठ टेकवणार इतक्यात सई परत आली आणि तिने ते बघितलं. तिलाही वाटलं तो त्या रुमालाचा किस घेतोय की काय, म्हणजे त्याच्या मनात माझ्याविषयी काहीतरी आहे. आणि ती त्याच्याकडे बघत असताना कान्हाला दिसली आणि कान्हानं किस करण्याचा इरादा सोडून दिला आणि त्या रुमालाची गाठ सोडण्यासाठी त्यानं त्याचे दात तिकडे नेले आणि म्हणाला, बरं झालं आलीस, तुझं रुमाल घेऊन जा. तशी सई पुन्हा पाया आपटून म्हणाली, राहू दे तुलाच आणि मी जाते. तुला फरक नाही ना पडत मी रुसून चालले तरी? मी आता परत येणारच नाही, असं म्हणून रडून निघून गेली. आणि कान्हा पुन्हा खूप हसायला लागला आणि त्यानं त्याचे ओठ पुन्हा त्या रुमालावर टेकवले आणि म्हणाला, तू येणार, तू आणि तूच येणार. माझ्या हृदयाशी जोडलेला धागा तुला पुन्हा पुन्हा माझ्यापर्यंत घेऊन येणार. मग आता कृष्णा त्याच्याकडे आला आणि म्हणाला, तू कुठेही जाणार नाहीस ना? कान्हा म्हणाला, मीटिंग आहे अमित जिजूसोबत. कृष्णा म्हणाला, गुड, म्हणजे घरच्यांना वाटेल तू मीटिंगसाठी गेला आहेस आणि जिजूला वाटेल तू काहीतरी काम आहे म्हणून आला नाहीस. परफेक्ट आहे, तू माझ्या बेडरूममध्ये लपून बस. कान्हा म्हणाला, कृष्णा हे सगळं कशासाठी आणि मी तुला इतकं खोटं बोलण्यात का मदत करतो हेच मला कळेना. आणि कृष्णा म्हणाला, कारण तू खूप चांगला आहेस आणि तुझ्या आईची शपथ आहे तुला, लक्षात ठेव, चल पटकन, असं म्हणून त्याला रूममध्ये लपवून ठेवलं. आता पूजा सुरू झाली होती आणि कृष्ण येऊन बसला ऋतू आणि श्रीच्यामध्ये आणि 2च मिनिटात त्यानं पूजा सुरू असतानाच म्हणाला, मला खोकला येतोय मॉम, मी काय करू आणि मला हा धूरही सहन होत नाही. आणि श्री म्हणाला, मग जा तोंड बांधून ये. आणि कृष्ण आतमध्ये गेला. त्याने पटकन त्याचे कपडे काढले, कानाला घातले. आता दोघेही एकाच दिवसाचे होते, वयाचे एकाच होते आणि सेमच होते, अंगकाठीसुद्धा सेमच होती. आणि कपडे बदलून पाठीमागच्या खिडकीतून कृष्णा निघून गेला रश्मिकाला भेटायला आणि कान्हा तोंड बांधून ऋतू आणि श्रीच्या मध्ये बसला. ऋतू आणि श्रीचं पूजेमध्ये लक्ष होतं. त्यांना वाटलं की कृष्णच आहे आणि पूजेला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं आई वडील आणि मुलगा यांची पूजा सुरू झाली.